नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आता सर्वप्रथम की तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार. तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार. आज उद्यापन असणार आहे. त्याचबरोबर सुहासिनींना सुद्धा बोलवायचं आहे, जेवू घालायचं आहे. त्यामुळे आज काही तसं ठरवलेलं नाही काय स्वयंपाकात करायचं आहे ती. पण जे काही दिवसभराचं माझं रुटीन असेल तर ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर उंबरठा पूजन वगैरे असणार आहे. जे काही माता लक्ष्मीची पूजा मांडणी आहे तर ते सर्व काही मी तुमच्यावर टप्प्याटप्प्याने शेअर करणार आहे. तर असंच कनेक्ट राहा. आज ना गुलाबाला खूप छान अशी फुलं आलेली होती. तर ते सुद्धा म्हटलं की कुंजांची सेवा करायची आहे किंवा लक्ष्मीसाठी ते होऊन जातील म्हणून ते तोडून घेतले. त्याचबरोबर बघा उंबरठा पूजनाची माझी तयारी चालू होती. इथे मी हळद, गोमूत्र, त्यानंतर चंदन पावडर, भीमसेनी कापूर टाकून सर्व काही एकत्र करून घेतलं. त्यानंतर बघा भीमसेनी कापूर आवर्जून वापरा, कारण भीमसेनी कापुरात खूप सारी ताकद आहे. निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्यासाठी खूप पॉवरफुल कापूर आहे तो. अगदीच की ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी साधा कापूर जरी वापरला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. तर सुरुवातीला तर मी इथे उंबरठा पूजनच करायला घेतलं होतं. हळदीचं लेपन मला करायचं होतं, कारण देवपूजा करायला खूप सारा असा टाइम लागणार होता. अभिषेक वगैरे होतं, कुंचनची सेवा होती. त्यामुळे म्हटलं की आधी सुरुवातीला हळदीचं लेपन करून घ्यावं, उंबरठ्याची पूजा करून घ्यावी. तर सर्वप्रथम बघा शुभचिन्हांकित रांगोळी सुद्धा काढायची होती. त्यामुळे म्हटलं की रांगोळी न टाकता वापरता इथं हळदीनंच मी सारवून घेतलेलं होतं, जी शिल्लक राहिलेली होती ती. तर बघा जेव्हा तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करता तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष असू देत, गृहदोष असू देत, तर ते मोठ्या प्रमाणात दूर होतात. आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्याने खूप सारे लाभ असे आहेत. त्यामुळे आवर्जून सणवाराला गुरुवारी, त्यानंतर जे काही लक्ष्मीचे वार असतात किंवा अगदीच की अमावस्या, पौर्णिमा या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करत जा. अगदी हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि बघा ज्योतिषशास्त्रानुसार तर घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो. त्यामुळे हळदीच्या लेपनाने राहूचे जे दुष्परिणाम आपल्या घराला सहन करावे लागतात तर ते होत नाहीत. बघा जर तुम्ही दर गुरुवारी त्यानंतर अगदी सणवाराला हळदीचं लेपन केलं तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात आकर्षित होत असते. घरात एक पॉझिटिव्ह वातावरण राहायला मदत होते. त्यामुळे आवर्जून हळदीचं लेपन करा. आज तर मार्गशीर्षचा गुरुवार, त्यामुळे माझं ही सर्व काही सेवा वगैरे चालू होती. त्याचबरोबर बघा हळद ही अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे घरात येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीला ती थांबवते. घरात सकारात्मक वातावरण राहतं, सुख समाधान नांदतं. हळदीचं लेपन वगैरे करून झालं. त्यानंतर म्हटलं की ते जे देवाच्या खाली टाकलेलं वस्त्र होतं तर त्यावरती सुद्धा खूप सारं हळदी कुंकू पडलेलं होतं, म्हणून म्हटलं की क्लीन करून घ्यावं. त्यानंतर सर्व काही आवरून बघा रोज डेली म्हणजे डेली आमच्या घरात स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक हा होत असतो. मग पाण्याने असू देत, दुधाने असू देत किंवा पंचामृताने, असं सणवार असले की मी तसं चालूच असतं. आज म्हटलं की मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि गुरुवार ही आहेच स्वामी महाराजांचा. त्यामुळे म्हटलं की आधी उंबऱ्याची पूजा करावी आणि नंतरच मग देवपूजा करायला घ्यावी. तर सुरुवातीला रोज जे काही अभिषेक वगैरे करत असते तर त्यावेळेस फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा नामजप करत माझं स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करणं चालू असतं. जे काही शिवलिंग आहे माझ्याकडे तर त्यावरती सुद्धा रोज डेली अभिषेक असतो. बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्यावरती सुद्धा अभिषेक चालूच असतो रोज. तर आज काही मी शूट केलं नाही, म्हणजे दाखवलं नाही, कारण बाकीची पण सर्व काही कामे करायची होती. आज असं ठरलं की पोळ्याचा स्वयंपाक करावा. बघू आता किती मुली भेटतायत ते, कारण असं होतं की आजच्या दिवशी मुली भेटणं खूप अवघड होतं आणि सिटीत तर खूप फरक पडतो ह्या गोष्टींसाठी. म्हणून म्हटलं की सकाळीच आता हे सर्व काही आवरलं की पूजा मांडणी सुद्धा मला करायला घ्यायची आहे. जे काही पत्रे आहे म्हणजे पालव्या तर ते सुद्धा आणायला जायचं होतं. म्हटलं आधी सर्व काही पटपट आवरून घ्यावं आणि त्यानंतर जे पालवी वगैरे पूजा मांडणी वगैरे करून घ्यावी.
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ। सर्व काही सेवा वगैरे करून घेतल्या. पूजा मांडणी फक्त करून ठेवलेली होती, जे की म्हटलं मांडणी केलेलं असेल तर म्हटलं की म्हणजे वारंवार उठावं लागत नाही. प्रत्येक वेळेस असं काही पूजा मांडणी असेल तर मी आधीच पूजा मांडणी फक्त करून ठेवते आणि त्यानंतरनं मग पटकन पूजा अशी करून घेता येते. तर सकाळीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती वगैरे अभिषेक करून घेतलेला होता, त्यामुळे अभिषेक वगैरे काहीच करायचा नव्हता. फक्त आणि फक्त म्हणजे पूजा मांडणी केलेली होती. जे काही हळदी कुंकू अक्षत असतील किंवा जे काही नैवेद्य वगैरे असेल तर तेवढंच फक्त दाखवून घ्यायचं होतं. त्यामुळे पटकन पूजासुद्धा होते आणि जे काही वारंवार उठावं लागतं मधूनच पूजा मांडणी करताना तर ते काहीसं होत नाही. त्यामुळे आधीच पूजा मांडणी प्रिपरेशन केलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. तर पूजा मांडणी बघा, पत्री वगैरे आणायची होती तर ते सर्व काही आणलं. त्यानंतरनं इथं पूजा मांडणी करायला घेतली. तर सुरुवातीला मी इथे जी दिव्याची पूजा करून घेतली, हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहिले आणि आज ना एवढी काही धावपळ होती तरी सुद्धा खूप छान प्रसन्न वाटत होतं. मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवारच्या 3ही गुरुवार कसे गेले काहीच समजलं नाही. आज शेवट तरी सुद्धा एवढी धावपळ होती आणि त्यात राहुकाळ सुद्धा होता. त्यामुळे त्याच्या आत मला पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची होती. जे काही सेवा वगैरे होत्या तर त्या सर्व काही करून घ्यायच्या होत्या. त्यामुळे अगदीच की सकाळपासून फक्त आणि फक्त धावपळच चालू होती, जे की राहुकाळाच्या आत मला सर्व काही आवरायचं होतं आणि त्यानंतर पोळ्याचा सुद्धा स्वयंपाक करायचा होता. असं ठरवलं होतं की दुपारच्या आतच सर्व काही आवरून घ्यावं, पण तसं काही होत नाही. आपण कोणतीही गोष्ट कितीही ठरवली तरी वेळ हा जाणाराच असतो. तेवढाच वेळ म्हणजे नाही का गेला अक्षरशः. सेवासुद्धा जास्त होत्या, पूजा मांडणीसुद्धा भरपूर मोठी होती आणि मेन म्हणजे तर मला देवपूजा करायलाच 1 तास डेलीचा हा लागतच असतो, जे की अभिषेक वगैरे सर्व काही असू देत. त्यामुळे पूजा मांडणी करायला सुद्धा लेट झाला. आणि बघा, जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवर्जून श्रीयंत्रावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन वगैरे करत जा, कारण श्रीयंत्राचे एवढे लाभ आहेत ना की आपल्या कामात अडथळे येत असतील किंवा नोकरी संदर्भात काही ना काही प्रश्न असतील, तुमचे लग्नाबाबत काही ना काही प्रश्न असतील तर ते नक्कीच मार्गी लागत असतात. जर तुमच्या घरात अजूनही श्रीयंत्र नसेल तर आवर्जून घ्या. आणि बघा, आपण एवढी प्रभावशाली प्रत्येक वर्षी सेवा करत असतो माता लक्ष्मीची किंवा अगदीच की डेलीसुद्धा आपण एवढी सेवा करत असतो. श्रीसुक्ताचं, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असतो. तर त्याबरोबर बघा, आपण जर रोज डेली आपल्या घरी कुंकुमार्चन जर तुम्ही करत असाल तर नक्कीच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही खूप मोठी सेवा आहे. त्यामुळे जर तुमच्याही घरी नसेल तर आवर्जून श्रीयंत्र छोटं का होईना आणा आणि सेवा करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये. तर बघा, इथं माझी पूजा मांडणीसुद्धा सर्व काही करून झाली. त्यानंतरनं खीर काही केलेली नव्हती, म्हटलं तर डायरेक्टच पोळ्याचा स्वयंपाक, मखानी होते त्याचा नैवेद्य वगैरे ठेवला, नैवेद्य दाखवून घेतला. नैवेद्य दाखवताना सुद्धा 3 वेळा गायत्री मंत्र म्हणत जा. त्यानंतरनं गणपती बाप्पांना सुद्धा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला होता, तिथं सुद्धा 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. वाचन करायचं होतं, जे की राहुकाळाच्या आत बघा, राहुकाळ 1 नंतर चालू व्हायचा होता, पावणे 2 वाजता चालू होणार होता. त्यामुळे त्याच्या हातात सर्व काही आवरून सुद्धा घ्यायचं होतं. अगदी झालं सुद्धा. श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी ऐका भाविक भक्त हो. श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याने काय मिळते? दारिद्र्य संकट दूर होते, देवी कृपा करते, धन दौलत प्राप्त होते, दीर्घायुष्य संतती होते. श्री लक्ष्मी देवीचे रूपे व नावे अनेक आहेत. कैलास पार. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे सुशूल सुष्मी. जय देवी करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सुष्मी. जय देवी कमलाकारे जठरे जन्मविला धाता सहस्रवदने भूधरन पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सुष्मी. जय देवी सर्व काही सेवा वगैरे झाल्या आणि हित पुरण पण शिजलेलं आहे.
पुरण परतायला घेतलं. त्यानंतर सर्व काही स्वयंपाक वगैरे करायचं होतं. बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की अख्खा दिवस असाच जातो, पण सर्व काही तयारी करून ठेवलेली होती आधीच, त्यामुळे पटकन असं झालं. 1-1.5 तासातच माझा सर्व काही स्वयंपाक वगैरे आवरला. खास करून महिलांना मला एक सांगायचं आहे, जेव्हा कधी तुम्ही पुरणपोळी करताना तर अगदीच पुरणामध्ये आपण सुंठ पावडर टाकतो, त्याचबरोबर बडीशेप भाजून त्याचीसुद्धा पावडर नक्की टाका. पुरणपोळी खूप छान अशी होते, टेस्टी लागते आणि त्याचबरोबर बघा अगदीच पचनालासुद्धा हलकी असते बडीशेप, त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान अशा पोळ्या होतात. सर्वता आवरून घेतलं, पण झालं असं की मुलीच काही भेटत नव्हत्या. अक्षरशः किती वेळानंतर 2च मुली फक्त आल्या आणि 2घीजणी येऊन गेल्या. त्या पण काही त्यांनी जेवण वगैरे केले नाही. 2च मुलींना मग मी जेवायला वगैरे वाढलं. तसाच आमचा दिवसाचा एंड झाला. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.